म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा। म्हसवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि श्री सिद्धनाथ नागरिक आघाडी यांच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। म्हसवड शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त गर्दीमुळे सभेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले। नागरिकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हसवडच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, पारदर्शक आणि जनहिताभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित केली। शहरातील पाणी टंचाई, रस्ते, उद्याने, क्रीडांगण आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले। श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने यांच्या सामाजिक व महिला समीक्षाकरणातील कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचा अनुभव म्हसवडच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व समाज घटकांना समान प्रतिनिधित्व देण्याच्या भावनेने या निवडणुकीत उमेदवार निवडले असल्याचेही त्यांनी सांगितले। नागरिकांनी विकासाच्या दिशेने योग्य निर्णय घेऊन सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। या सभेला माजी मंत्री महादेव जानकर, आमदार उत्तमराव जानकर, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, प्राध्यापक कविता मेहत्रे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।